नमस्कार, आरुस कुकिंग क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत लाल भोपळ्याचे घारगे। काही जणांचे हे घारगे चिवट होतात। हे घारगे चिवट होऊ नये म्हणून आपण पुढे काही टिप्स पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। हे घारगे प्रवासात नेण्यासाठी उत्तम पर्याय आहे। अगदी 3-4 दिवस मऊ लुसलुशीत राहतात आणि खराबही नाही होत। इथे मी अर्धा किलो लाल भोपळा बारीक कट करून घेतलेला आहे। तुम्ही हा भोपळा किसून सुद्धा घेऊ शकता किंवा डायरेक्ट कुकरच्या भांड्यामध्ये त्याच्या फोडी ठेवून शिजवून घेऊ शकता। 1 ते 2 शिट्ट्यांमध्ये तो भोपळा छान शिजतो आणि भोपळा शिजला की त्यावरचे जे साल असतं ते काढायलाही सोपं जातं। खरं तर हा मी भाजीसाठी भोपळा कापून घेतला होता आणि अचानक प्लॅन चेंज झाला आणि जो की भोपळ घारग्यांवरती येऊन थांबला। सगळ्यात आधी या पॅनमध्ये मी 1 चमचा तूप घेतलं होतं आणि त्यामध्ये हे भोपळ्याचे काप 2 मिनिटभर परतून घेणार आहोत। आता यामध्ये 2 बाउल आपण गूळ घालणार आहोत। इथे मी गूळ पावडर वापरले आहे, तुम्ही कुठलाही गूळ वापरला तरी चालेल, फक्त गूळ किसून किंवा कापून वापरा म्हणजे तो लवकर मेल्ट होतो। आता हा गूळ मिक्स करून घेऊ आणि 15 मिनिटांसाठी यावरती झाकण ठेवून भोपळा शिजवून घेऊ। भोपळा तर शिजेलच आणि त्याबरोबर गूळही मेल्ट होईल। भोपळ्याचे घारगे हे घारगे या नावाने काही ठिकाणी ओळखले जातात, काही ठिकाणी घाऱ्या नावाने ओळखले जातात, काही ठिकाणी भोपळ्याच्या पुऱ्यांच्या नावाने ओळखले जातात। तसंच या भोपळ्याचं सुद्धा आहे, लाल भोपळा म्हणून सुद्धा ओळखतात आणि डांगर म्हणून सुद्धा ओळखतात। आणखी काही नावं असतील तर तुम्ही कमेंट करून सांगा। 15 मिनिटांनंतर आपण झाकण काढून पाहतोय, भोपळा व्यवस्थित शिजला आहे आणि गूळही सगळा व्यवस्थित मेल्ट झाला आहे। आता तुम्ही पाहू शकता या सगळ्याला काळसर कलर आलेला आहे, कारण मी इथे ऑर्गॅनिक गूळ पावडर वापरली आहे। ऑर्गॅनिक गूळ म्हणजेच आपला काळा गूळ म्हणून सुद्धा ओळखला जातो। तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळाचं प्रमाण कमी जास्तही करू शकता आणि तुमच्या आवडीनुसार कोणताही गूळ वापरू शकता। इथे मी स्मॅशर घेतलं आणि त्याच्याने हा गूळ सगळा स्मॅश करून घेते। आपला भोपळा खूपच छान शिजला होता, त्यामुळे अगदी तुम्ही पाहू शकता मस्त स्मॅश झालेला आहे। अजिबात थोडा सुद्धा भोपळ्याचा मोठा कण दिसत नाहीये। भोपळ्याच्या फोडी घेतल्या होत्या म्हणून आपल्याला हा स्मॅश करावा लागला, किसून घेतला की स्मॅश करायची गरज लागत नाही। आता इथे मी थोडीशी विलायची पावडर घातलेली आहे। हे जायफळ घेतले, ते जायफळ सुद्धा थोडंसं आपण किसून घालूया। यामध्ये तुम्ही थोडीशी बडीशेप सुद्धा घालू शकता। बडीशेप घातल्यावर सुद्धा या घारग्यांना फ्लेवर खूपच छान येतो। आता इथे आपण 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। भोपळ्याचे घारगे चिवट होऊ नये म्हणून आपण हे तांदळाचं पीठ वापरणार आहोत। तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही 2 चमचे बेसन पीठ वापरू शकता। चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे। आता यामध्ये जेवढं मावेल तेवढंच आपण गव्हाचं पीठ थोडं करत ॲड करणार आहोत। हे पहा, मी हे असं अंदाजानेच पीठ घेते आहे। आता पहिलं आपण हे मिक्स करून बघूया की अजून पिठाची गरज आहे का। पीठ खूप जास्त मऊ मळायचं नाहीये, त्यामुळे तुम्हाला जर लागली अजून गरज तर तुम्ही आणखी पीठ यामध्ये वापरू शकता। इथे मी अजून राहिलेलं हे पीठ सुद्धा ॲड करते, कारण अजून थोडंसं मला हे मऊ वाटते। तुम्ही पाहू शकता ही जी मी प्लेट दाखवली तेवढी प्लेट भरून मी हे गव्हाचं पीठ घेतलं होतं आणि तेवढं मला पुरेसं झालं आहे। आता हे पीठ मळून झालंय, त्याला एकसारखं करण्यासाठी 1 चमचाभर तूप आपण यावरती घालणार आहोत। तुपाऐवजी तुम्ही तेल वापरलं तरी चालेल। या पुऱ्या आपण तेल तूप काहीही न वापरता लाटून घेणार आहोत। आता यावरती झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी या पिठाला रेस्ट देऊया। या पिठाची एक लाटी घ्यायची, व्यवस्थित रोल करायची आणि हळूवारपणे ही लाटी लाटून घ्यायची। आता पुरीला लावायला मी इथे 2 चमचे खसखस घेतलेली आहे। तुम्हाला जर वरतून लावायची नसेल ही खसखस तर तुम्ही पीठ मळताना त्यामध्येच घातली तरी चालेल, आणि जर खसखस तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पांढरे तिळे लावलेत तरी चालेल। हे पहा, आपण न पीठ लावता आणि न तेल लावता ही पुरी अशी लाटून तयार केली आहे। खूप जास्त पातळ पण नाही आहे आणि खूप जास्त जाड पण नाही आहे, मीडियम साईजमध्ये ही आपण पुरी लाटून घेतली आहे। अशाच आता आपण सर्व पुऱ्या लाटून घेऊया। तुम्हाला हवं तर तुम्ही एक 7-8 पुऱ्या लाटून घेऊ शकता, प्लेटमध्ये ठेवून घेऊ शकता आणि एकदम तळल्यात तरी चालणार आहे। मी आता इथे 7-8 पुऱ्या लाटून घेते आणि एकदमच तळणार आहे।
तुम्ही सुद्धा असं केलं तरी चालेल। आता इथे आपण तेल तापत ठेवलं होतं, तेल गरम झालेलं आहे। आता गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आहे आणि त्यामध्ये पुरी सोडली की त्या पुरीवरती या पद्धतीने असं हे तेल उडवायचे। त्यामुळे काय होतं, पुरी मस्त फुगते। हे पहा, अशी मस्त टम्म फुगली आहे पुरी। आता अशाच आपण सर्व पुऱ्या तळून घेऊया। मस्तपैकी टम्म फुगलेले आणि मऊसूद झालेले भोपळ्याचे घारगे तयार आहेत। तुम्ही सुद्धा हे भोपळ्याचे घारगे नक्की ट्राय करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।